नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आज आपण जो हळदीचा व्हिडिओ करत आहोत त्या हळदीची आपण लागवड केली आहे ते 27 मे 2025 ला याची आपण लागवड केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 जून 2025 म्हणजे आज जवळपास 17 दिवस हळदीच्या प्लॉटला पूर्ण झालेत। शेतकरी बंधूंनो, आपल्या सोबत आज जे कामट्याची सहकारी मंडळी आहेत ते पण आपल्या प्लॉटला पाहण्यासाठी आलेले आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण जो विषय घेतलाय आता 15व्या दिवशी बऱ्याच शेतकरी बांधवाच्या जवळपास जर विचार केला, आपल्याला जेवढे फोन येतात त्या संदर्भात जर विचार केला तर 90 ते 95% शेतकऱ्याच्या हळदी लागवड झालेल्या आहेत। आता त्या अनुषंगाने ज्या पण शेतकऱ्याचा जवळपास 10 दिवस किमान 10 दिवस हळदीचे प्लॉट लावून झालेत, म्हणजे त्या प्लॉटला व्यवस्थित अशा मुळ्या आलेल्या आहेत, अशा प्लॉटसाठी हा डोस शेतकरी मित्रांनो द्यायचोय। शेतकरी बंधूंनो, हा आपण जो डोस सांगितला त्याचं कारण म्हणजे आता सध्याचे तुम्ही वातावरणातले बदल बघू शकता। म्हणजे वातावरणात एकदमच अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तयार होते, आर्द्रता तयार होते आणि नंतर लगेच एखादा पाऊस पडतो किंवा पाऊस पडत नाही। म्हणजे वातावरणातला जो ट्रेस आहे याच्यावर जो परिणाम होणार आहे पिकाचा, याचं कारण म्हणजे हळद पीक निघण्यासाठी खूप वेळ लागतो। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हळद आपली जे निघते ते जास्त प्रमाणामध्ये पिवळसर निघत असते। हळद निघण्यासाठी काही एखादी शेंग खोल गेलेली असते, वर गेली असते। ही जी प्रक्रिया आहे हळद निघण्याची प्रक्रिया, याच्यासाठी जे ऊर्जा लागत असते त्यासाठी आपण जो डोस हा ठरवलाय। सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की ज्या शेतकरी बंधूंना 10 दिवस 12 दिवस पूर्ण झाले त्यांनी हा डोस देण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी बंधूंना तुम्हाला इकडे दाखवतो। आता हे जे आपण हळदीचं पान बघू शकता की तुम्ही निघालेलंच पान बघा किती जाड आहे आणि 17 दिवसामध्ये हळदीची मुळी बघा। आता जवळपास हे या झाडापासून जर याचं अंतर जर मोजलं तर 1.5 ते 1 फुटाचं अंतर आपलं हळदीचं झालंय बघा। मुळ्यांचा जारवा बघा, हे किती सुंदर असा जारवा दिला। कारण नुसती मुळी येऊन काय हरकत नाही, तर याच्यावर अशा पांढऱ्या शुभ्र बारक्या मुळ्या सुद्धा येणं गरज आहे। म्हणजे आता हे बघा शेतकरी मित्रांनो, पिकाला जेव्हा मुळी येते ना, आता त्याचं पहिलं काम म्हणजे अन्न आणि पाणी शोधण्याचं असते। त्यासाठीच आपण सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा बेसल डोस दिल्याशिवाय कोणी हळदीची लागवड करू नका। कारण जेव्हा पिकाला मुळी येते, पिकाला जर खायला चांगलं मिळालं तर पीक चांगल्या पद्धतीने वाढत असते। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता जो डोस घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे निवडलेलं आहे ते वेदांत फर्टिलायझरचं अमोनियम सल्फेट आहे। शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्याकडे हे मटेरियल उपलब्ध असेल नसेल कदाचित, पण त्यांनी ज्याच्याकडे उपलब्ध असेल हे मटेरियल इतकं सुंदर आहे। म्हणजे हे आपल्याला अमोनियम सल्फेट फवारणीतून सुद्धा वापरता येते, ड्रिपनं सुद्धा वापरता येते। या अमोनियम सल्फेटमुळे आपलं ड्रिप, बरेच शेतकरी अमोनियम सल्फेट टाळतात, त्याचं कारण म्हणजे ड्रिप चॉकअप होतं, पण अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा अमोनियम आहे। याच्यामुळे कुठल्या प्रकारचा ड्रिप चॉकअपचा प्रॉब्लेम येत नाही। दुसरी गोष्ट फवारणीला सुद्धा वापरता येते। तर याचं जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे ते शेतकरी मित्रांनो, याचं प्रमाण आहे ते एकरी 10 किलो आपल्याला हा डोस आपल्याला याच्यासाठी द्यायचा आहे। त्यामुळं कसं असते, आपण बेसल डोसमध्ये नायट्रोजन दिलेलं नसते। आता पिकाच्या वाढीसाठी पिकाला नायट्रोजन आणि सल्फरमुळे बी चांगली पिकाची वाढ होते। तर हे जर आपण एकरी 10 किलो जर आपण ड्रिपनं जर दिलं तर हे खूप महत्त्वाचं असते। त्याच्यासोबतच आपण एक दुसरा डोस घेतला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे हे बी आपण वेदांत फर्टिलायझरचंच घेतलं आहे, न्यूट्रिलिस्ट लावणं मॅग्नेशियम सल्फेट। याचं सुद्धा प्रमाण शेतकरी मित्रांनो तुम्ही एकरी 10 किलो घेऊ शकता। याचा सुद्धा मॅग्नेशियम आणि सल्फरचं प्रमाण असते। याच्यामुळे जे आपलं पान निघणार आहे त्याचा जो पिवळसरपणा आहे तो पिवळसरपणा कमी होतो, हिरवेगार पान येतात। कारण पानावर पिवळसरपणा जर आला तर शेतकरी मित्रांनो पानं आपली निघाल्याच्या नंतर करपू शकतात। ते पानं तसं करपू नये, पानाची रुंदी जाडी आणि प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालाव यासाठी याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये सल्फर दिलेलं आहे आणि नायट्रोजन आणि अमोनिया आणि मॅग्नेशियम असं 3 घटकाचं कॉम्बिनेशन, त्यामुळे पिकं आपलं सुदृढ हिरवगार वाढण्यासाठी मदत होणार आहे। शेतकरी बंधूंनो, कोणाचा आता जवळपास लागवड झाली असतील, कोणाच्या राहिल्या असतील, ज्या पण शेतकऱ्याला लागवड जवळ 10 दिवस झाले त्यांनी आवर्जून हा डोस ड्रिपनं द्यायचा आहे। याच्यामुळे कुठल्या प्रकारचं ड्रिप चॉकअप वगैरे होणार, कमी खर्चामध्ये आपल्याला हळदीची वाढ होण्यासाठी हा डोस अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यानंतरचा जो आपला डोस राहील, आपण तो जैविक जो डोस देणार आहोत त्याच्यासाठी आपण त्याचा नंतरचा व्हिडिओ करणार आहोत। हा डोस झाल्याच्या नंतर तो 5 दिवसाला आपल्याला द्यायचा आहे। सर्व शेतकरी बंधूंनो, व्हिडिओचं महत्त्व लक्षात घेऊन, कारण बरेच शेतकरी लहानपणी हळदीमध्ये लक्ष करत नाहीत। म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की हळद लावली म्हणजे काम संपले। शेतकरी मित्रांनो, बालपणामध्ये हळदीवर तुम्ही जेवढं लक्ष करशाल, त्याला जास्त पोषण देशाल, तेवढा तुमचा फ्युचरमध्ये झाड सुदृढ राहतील आणि फायदा होईल। कारण तुमच्या हळदीची लवकर वाढ होणं आणि त्याला लवकर फुटवे सुरुवात होणं आणि फुटव्याची लवकर वाढ होणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तुमची जर हळदीला उशिरा फुटवे आली आणि उशिरा जर वाढ झाली तर भविष्यामध्ये कंदमाशीचा रोग आहे। अलीकडल्या 2 वर्षामध्ये कंदमाशीमुळे खूप आपली मोठी उत्पन्नात घट होते। कंदमाशीसारख्या आजाराला आपण बळी पडणार, कारण फुटव्याची वाढ जर योग्य वेळी जर झाली नाही तर आपल्याला कंदमाशीला प्लॉट बळी पडणार। त्यासाठी आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करा आणि फ्युचरमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्याचा फायदा करून घ्या। धन्यवाद।